नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे हे आज आपल्यात उपस्थित आहेत. आपण आज यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. सर, आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नुकतेच 69वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीला झाले. या अधिवेशनाचा मुख्य उद्देश काय होता आणि या अधिवेशनात काय ठराव केले गेलेत? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मागच्या 75 वर्षांपासून शैक्षणिक समस्या असतील किंवा विद्यार्थ्यांमध्ये एकूण राष्ट्राप्रती प्रेम जागावं यासाठी सतत प्रयत्न करते आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे सध्या अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि दरवर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन कुठे ना कुठे होत असतं. पण ह्यावर्षी या राष्ट्रीय अधिवेशनाला मोठं स्वरूप देण्यात आलं, कारण एकतर अमृत महोत्सवी वर्ष होतं आणि दुसरंच की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकालाही 350 वर्ष पूर्ण होत होती. मग म्हणून असं जेव्हा मागच्या वर्षी प्रस्ताव मागितले गेले की कोण राष्ट्रीय अधिवेशन घ्यायला तयार आहे, तर त्यावेळेला दिल्लीच्या टीमने हा शिवधनुष्य उचलला आणि ह्या वर्षीचं राष्ट्रीय अधिवेशन इंद्रप्रस्थ नगर दिल्ली 7 ते 10 डिसेंबर दरम्यान बुराडी एरियात संपन्न झालं. ह्याच्यात जसं तुम्ही विचारलं, प्रस्तावांबद्दल पण विचारलं, तर विद्यार्थी परिषदेचे जे राष्ट्रीय अधिवेशनात जे प्रस्ताव पारित होता ना, ते फार त्यांच्याकडे समाजातून एक वेगळ्या अँगलने बघितलं जातं नेहमी, कारण हे विजनरी असे प्रस्ताव असतात. पुढच्या 2 किंवा 3 वर्षाचा विचार न करता लॉंग टर्म विचार करून हे प्रस्ताव विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात समोर ठेवले जातात आणि नंतर ते सर्वानुमतीने पारित होतात. तर ह्यात जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर काश्मीरमधून धारा 370 जी गेली पाहिजे असा एक प्रस्ताव विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये फार पूर्वीच पारित झालेला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या अधिवेशनात की औरंगाबादचं नाव औरंगाबाद नसून छत्रपती संभाजीनगर असायला हवं, अजून उस्मानाबादचं नाव धाराशिव असायला हवं, हे असे वेगवेगळे प्रस्ताव विद्यार्थी परिषदेने त्यांच्या अधिवेशनात फार आधीच पारित केले गेले. मग म्हणून ह्या प्रस्तावांकडे फार विजनरी असं बघितलं जातं. ओके. आपण जानेवारीपासून कॅम्पस चलो अभियान राबवणार आहात. या मागची भूमिका आणि उद्देश काय असेल? आपल्याला म्हणजे आता आपण मीडियात काम करतो त्यामुळे आपल्याला याची कल्पना असेल की साधारणतः कोविडच्या काळानंतर कॅम्पसेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आपल्याला दिसून येते. त्याचं मुख्य कारण असं की कोविडच्या काळात ऑनलाईन आपण शिफ्ट झालो होतो आणि ह्या ऑनलाईन शिफ्ट झाल्यामुळे एकूणच जो कॅम्पसशी जो टच होता तो कुठेतरी लॉस झालाय असं विद्यार्थी परिषदेच्या लक्षात आलं. पण कॅम्पस लाईफ किंवा कॉलेज लाईफ हे आपल्याला विद्यार्थी दशेतच जगता येते. आपण एकदा नोकरीला लागलो किंवा एका सर्टन वयानंतर आपल्याला कॅम्पस लाईफ आणि कॉलेज लाईफचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी परिषदेने असं ठरवलं की या शैक्षणिक वर्षासाठी परिसर चलो अभियान राबवायचं. कारण एकूणच जे आपल्याला अकॅडमिकली पण जर आपण विचार केला तर अकॅडमिकली पण कॉलेजमध्ये जाणं फार महत्त्वाचं आहे. आपण जोपर्यंत आपल्या समोर प्रॅक्टिकल नॉलेज गेन करत नाही, आपण फोनमध्ये आपल्याला सर्व काही मिळू शकतं, त्यात काही वादच नाही, पण जोपर्यंत आपण एखादी वस्तू आपल्या समोर बघत नाही, त्याला प्रॅक्टिकली त्यातनं आपण नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या लेवलची अकॅडमिक एक्सिलन्सी गाठता येणार नाही. आणि म्हणूनच विद्यार्थी परिषदेने विचार केला की आता कोविडला जाऊन पण म्हणजे संपण्यातच आलाय कोविड, आता 2 वर्ष झाले, तसे फारसे केसेस नाही आहेत, म्हणून विद्यार्थी परिषदेने विचार केला की आता आपण परिसर चलो अभियान राबवलं पाहिजे. आणि राष्ट्रीय अधिवेशनात त्याची घोषणा झाल्यानंतर आपणही ठरवलंय की आपण जळगाव जिल्ह्यात पण आपण विविध वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आणि आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पण आपण हा परिसर चलो अभियान राबवणार आहोत. आपण हे कॅम्पस चलो अभियान हे कसे राबवणार आहात आणि याची रूपरेषा कशी असेल? बघा, विद्यार्थी परिषदेचे ना वेगवेगळे आयाम आहेत. जसं स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट म्हणून जो एक आयाम आहे तो पर्यावरण क्षेत्रात काम करतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी राष्ट्रीय कलामंच म्हणून आपली एक गतिविधी चालते. तर याचं असं आहे की आपल्याला जर आपली कॉलेज लाईफ जर आपण आठवली तर जेव्हा आपल्या कॉलेजमध्ये फेस्ट असतो तेव्हा सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये असतात.
अॅन्युअल फंक्शन असेल, फेस्ट असेल, एखादी मोठा कार्यक्रम असला की विद्यार्थी मोठ्या संख्येने त्या वेळेला अटेंडन्सचा काही इश्यूज नसतो. मग सुरुवातीला आपण याला एक आपण म्हणतो ना चलती में आने के लिए सुरुवातीला अशा प्रकारचे काही उपक्रम राबवता येतील का याचा विचार विद्यार्थी परिषद करेल, कॉलेज सोबत बोलेल. मग राष्ट्रीय कला मंचाच्या माध्यमातून हुनरबाद सारखे कार्यक्रम घेता येतील का. मग स्टुडंट फॉर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ट्री प्लांटेशन असेल किंवा आपल्याकडे मेहरून तलावचा आहे, जसा आपला एक बायोडायव्हर्सिटीचा एक विषय मेहरून तलाव, त्या विषयात काही काम करता येईल का. प्लास्टिक रिड्यूस करण्यासाठी काही काम करता येईल का. सर सुरुवातीला अशा पद्धतीने सुरू करायचं. त्यानंतर मग काही व्यक्तिरेखांना बोलवून त्यांचं गेस्ट लेक्चर कॉलेजमध्ये ठेवता येईल का. अशा पद्धतीने जर सुरू झालं तर ऑटोमॅटिक जेव्हा विद्यार्थ्यांना लक्षात येईल की नाही कॅम्पसमध्ये आल्यावर आपल्याला 4 गोष्टी जास्त शिकायला मिळतात, तेव्हा तो स्वतः कॅम्पसकडे अट्रॅक्ट होईल. बरोबर. बदलत्या काळात देशातील विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि डिजिटल स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी काम कसे करणार आहात. विद्यार्थी परिषदेने जो क्रमांक 3चा प्रस्ताव आहे तो ह्याच विषयात पारित केलेला आहे की स्वस्थ जीवनशैली अपना युवा. आणि मी स्वतः मेडिकल स्टुडंट असल्यामुळे मला हा विषय फार जवळून माहिती आहे की आजकाल आहे ना इंडियाला डायबिटीज कॅपिटल म्हटलं जातं. आणि याचं कारण असं आहे की डायबिटीजचा जो सर्वात महत्त्वाचा जो रिस्क फॅक्टर आहे तो आहे ओबेसिटी. म्हणजे आपल्या बॉडीच्या बिल्डपेक्षा जेव्हा आपलं वजन जास्त होतं, फॅट जास्त असतं बॉडीमध्ये, तेव्हा ओबेसिटी माणसाला होते. आणि हा खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे डायबिटीजसाठी. आणि ओबेसिटी कशामुळे होते तर आजकाल आपल्याला लक्षात असेल की हाय कॅलरी फूड फार इझिली अवेलेबल झालेलं आहे आपल्याला. म्हणजे इकडनं आपण खाली गेले की समोर इतकं खायला आपल्याला अवेलेबल असतं. हे जे इझी अवेलेबिलिटी ऑफ हाय कॅलरी फूड झालेलं आहे त्याच्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण फार वाढतोय. आणि दुसरं म्हणजे की फिजिकल ऍक्टिव्हिटी फार कमी झालेली आहे, जे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. आपली लाईफस्टाईल एकदम लेझी झालेली आहे. फोन आल्यामुळे वर्क फ्रॉम होम मध्ये बरेच लोकांनी घरी बसून दिवसभर लॅपटॉपवर काम करायचं. कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये जसे लोक काम करतात बसून, आणि विद्यार्थी पण अभ्यास असेल किंवा इतर काही असेल दिवसभर बसलेले असतात. फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे. जो डाएट असला तो फॉलो नाही होते. तर अशा सर्व गोष्टींमुळे ना कुठेतरी आपल्या हेल्थवर याचा फार वाईट परिणाम होतोय. आणि ओबेसिटी, त्यानंतर मग हायपरटेन्शन, डायबिटीज यासारखे आजार आहे ना, नॉन कम्युनिकेबल डिसिजेस जसं आम्ही त्याला आमच्या भाषेत म्हणतो, हे सर्व फार वाढत चाललेले. आणि विद्यार्थी परिषद नेहमीच असं करते, नेहमीच ना सर्वसमावेशक विचार करते. जसं की प्रस्तावांमध्ये एक इंटरनॅशनल रिलेशनशी रिलेटेड आहे की वैश्विक कल्याणकारी भारतीय कूटनीती असा एक प्रस्ताव पारित केलेला आहे. दुसरं जसं मी सांगितलं स्वस्थ जीवनशैली अपना युवा, एक पर्यावरणाशी निगडीत एक प्रस्ताव पारित केलेला आहे. तर असे सर्व समावेशक प्रस्ताव विद्यार्थी परिषदेचे असतात की राष्ट्र पुनर्निर्माणासोबत विद्यार्थी परिषदेच्या इतर आपल्या ऍक्टिव्हिटीज सोबत स्वतःच्या हेल्थकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. येत्या 22 जानेवारीला अयोध्यात श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. हा सोहळा ABVP देखील साजरा करणार आहे, याची रूपरेषा कशी असेल. खरं तर राम मंदिरात जो प्राणप्रतिष्ठा होणार आहे तो हिंदूंच्या अस्मितेचा विषय नसून मला असं वाटतं पूर्ण देशाच्या अस्मितेचा विषय आहे. आपण खरंच अशी एक सौभाग्यशाली पिढी आहोत की ज्यांनी आपल्या रामललांना टेंटमध्ये किंवा बाहेर कुठेही न बघता एक आपण भव्य मंदिरात त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, अशी भव्य मंदिरात आपण त्यांना बघणार आहोत. 500 वर्षाच्या संघर्षानंतर शेवटी जन्मभूमीच्या ठिकाणावर हे राम मंदिर जे उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. मग खरंच असं विद्यार्थी परिषदेने विचार केला की हा जो संघर्ष आहे 500 वर्षांचा तो केवळ फक्त धार्मिक संघर्ष नाहीये, तर हा भारताच्या स्वाभिमानाचा संघर्ष होता. आणि त्यामुळे विद्यार्थी परिषदेने विचार केला की सर्वांना तर अयोध्येला जाणं शक्य नाहीये, पण आपण काय करू शकतो तर आपल्या कॉलेज कॅम्पसेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आपल्या राहत्या घरी आपण दीपोत्सव साजरी करू. आणि जसे त्रेतायुगात प्रभू श्रीराम परत आले होते तेव्हा अयोध्यात ज्या प्रकारे त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं, बरोबर, आपण दीपावली साजरी करतोच, तर अशी एक दुसरी दीपावली आपण 22 जानेवारीला पूर्ण देशभरात साजरी करावी असा प्रस्ताव जो 6 डिसेंबरला अधिवेशनाच्या आधी 6 डिसेंबरला नॅशनल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची मीटिंग झाली त्यात पारित करण्यात आला. आणि आम्ही सर्व फार उत्सुक आहोत त्यासाठी, कारण आम्ही खरंच अशी एक सौभाग्यशाली पिढी आहोत. आपलं नशीब फार चांगलं आहे की आपल्याला
प्राणप्रतिष्ठा आपल्या समोर होणार आहे. आपण आपल्या मुलांना, आपल्या फ्युचर जनरेशनला सांगू शकू की अरे बाबांनो, 500 वर्षाचा संघर्ष झाला आणि जेव्हा प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाले तेव्हा मी होतो. जळगाव जिल्ह्यात ABPVची स्थिती काय आहे आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांसमोर कोणते प्रश्न आहेत जे ABPV सोडवणार आहे? आम्ही अधिवेशनात एक घोषणा देतो, परिषदेचा बाले किल्ला जळगाव जिल्हा, जळगाव जिल्हा. तर याचं कारण असं आहे की आम्हाला आहे ना, पहिल्या दिवशी एक आहे ना छात्रशक्ती म्हणून एक समाचार पत्रिका देण्यात येते. तर त्यात त्यानं यादी दिली होती की हे ABVPचं 69th अधिवेशन होतं. तर याच्या आधीचे जे 68 अधिवेशन जे झालेले ते कुठे झाले, त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष कोण होतं आणि राष्ट्रीय महामंत्री कोण होतं. तर राष्ट्रीय अधिवेशन कुठे झाले ती यादी जर आपण पाहिली ना, तर सर्व त्यात मोठे मोठे शहर आहे. मुंबई असेल, कानपूर असेल, दिल्ली असेल, अशा मोठ्या मोठ्या शहर आहे. पण त्यात फक्त एकच असं डिस्ट्रिक्ट लेवलचं शहर आहे आणि ते म्हणजे जळगाव. 2009 साली आपल्या जळगावमध्ये राष्ट्रीय अधिवेशन झालेलं आहे आणि त्यावेळेला तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी आलेले होते. तर माझं सांगण्याचं तात्पर्य इतकं की जळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याला एवढं मोठं अधिष्ठान आहे की इकडे राष्ट्रीय अधिवेशन होऊ शकतं. तर म्हणून मी आणि माझ्यासोबत जे काम करणारे सामान्य कार्यकर्ते आहोत, आम्ही खरंच भाग्यशाली आहोत की आम्हाला विद्यार्थी परिषदेचं काम करायची जर संधी कुठे मिळते तर ती जळगाव सारख्या ठिकाणी मिळते. आता सांगायचं झालं तर आपल्याकडे चंद्रकांत दादा पाटील आपल्याकडे पूर्ण वेळ होते, जे आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. त्याच्यानंतर जे आता आमचे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटन मंत्री आहे देवदत्त जोशी दादा, त्यांनी जळगावमध्ये काम केलेलं आहे. जळगावचे कार्यकर्ते भरतदादा आमडकर हे केशस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण त्यांचं कार्य बघू शकतो. त्यानंतर आता मागच्याच वर्षी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या सेक्रेटरी पदी ज्यांची निवड झाली ते प्राध्यापक डॉक्टर मनीष जोशी हे देखील जळगावच्या विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. म्हणून जळगावच्या विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होणं हे खरंच फार म्हणजे सौभाग्याची गोष्ट असते आणि त्यासोबत जबाबदारीचा भार पण येतो. आपल्याला माहिती असेल की एक जी प्रमुख जी आम्हाला प्रॉब्लेम जाणवला मागच्या 2-3 वर्षात, तो असं झालं की कोविडमुळे ना अकॅडमिक कॅलेंडर डिस्टर्ब होऊन गेलंय. म्हणजे युनिव्हर्सिटी प्रयत्न करते, कॉलेज प्रयत्न करते, पण तरी त्यावेळेला जे डिस्टर्ब झालेलं टाइम टेबल आहे ना ते आतापर्यंत काही म्हणजे सेटल झालेलं नाहीये. तर सर्वात पहिले आमचा प्रयत्न असेल की कोविड नंतर जे अकॅडमिक कॅलेंडर डिस्टर्ब झाले ना ते आधी आपण कसं लाईनवर आणू शकू ह्यावर विद्यार्थी म्हणून आम्ही संस्थाचालकांनी आणि प्राध्यापक म्हणून प्राध्यापकांनी आपण सर्वांनी जर मिळून याच्यावर विचार केला तर नक्कीच हे अकॅडमिक कॅलेंडर आपलं लाईनवर येईल. दुसरे अनेक प्रश्न आहेत, जसं की आपण मुळजी जेठा महाविद्यालयाच्या कॉलेज समोरचा जर रस्ता पाहिला तर तिकडे खूप मोठा खड्डा झालेला आहे. MJ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना अनेकदा तक्रार केलेली की हे इकडे अपघात होऊ शकतात, हे असं उघडे इकडनं नालीच्या पाण्यामुळे वेगवेगळे मच्छरांच्या माध्यमातून आजार पसरू शकतात, असे अनेक विषय आहेत. तर हे खरं तर कॉलेज माझी आणि विद्यार्थी परिषदेची अशी स्पष्ट भूमिका आहे की महाविद्यालय आणि शाळेतल्या परिसरातले रस्ते चांगलेच असायला पाहिजे, कारण तिकडे रोज आणि नेहमीच विद्यार्थ्यांचा वावर असतो. तर तो जर एवढा मोठा खड्डा तिकडे आहे आणि जर एक असं सर्वात मोठं आपण खानदेशचं कॉलेज मुळजी जेठा महाविद्यालयाकडे बघतो तर त्याच्या बाहेरचा जो रस्ता आहे तो महानगरपालिकेने लक्ष देऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे. आपल्याला लक्षात असेल की गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजची स्थापना जळगावमध्ये होऊन आता 3-1 वर्ष होण्यात आलेले, पण आजही त्यांना हॉस्टेल नाही आहे. ते विद्यार्थी रूम करून बाहेर राहतात आणि त्यांचं कॉलेज पण गावाच्या बरंच बाहेर आहे, तर रोज त्यांना बाहेर जावं लागतं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावमध्ये यावेळेला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरळ सांगून दिलं की आमच्याकडे हॉस्टेलची सोय नाही, तुम्ही काय करायचं ते बाहेर तुमचं बघून घ्या. विद्यार्थी तर ठीक आहे, पण विद्यार्थिनींना सुद्धा तेच सांगितलं. मग असे काही अनेक विषय ज्यावर विद्यार्थी परिषद काम करेल येणाऱ्या काळात. सुरुवातीला निवेदन देऊन आपण काम करतो की निवेदनाच्या माध्यमातून जर काम झालं तर चांगलंच आहे, नाहीतर आपण पुन्हा एकदा एक दुसरं रिमाइंडर निवेदन देतो. आणि नाही तर विद्यार्थी परिषदेच्या कार्याचा गाभा म्हणजे नेहमीच आंदोलन राहिलेलं आहे, तर आम्ही आंदोलनासाठी पण सज्ज आहोत.
जळगावहून सायसिंग पाडवी पाहत रहा तरुण भारत लाईव्ह.